किती खोटा बोलतो जरांग्या, दलिंदर माणसा किती खोटा बोलतो, किती खोटं बोलशील, कुणासाठी खोटा बोलतो? अरे कर ना खुल्याम, तुझा बाप एक आणि आई एक असेल ना तर कर तुतारीचा प्रचार. ताकाला जातो भांड्याला पोतोय चोरा, चोरून चोरून काय प्रचार करतोय? आम्ही म्हणतो बाय समाजाला मेला भेटायचंय, तुला काय भेटायचंय, उरावर घ्यायचंय कुणाला? होय रे, चालला गाव दौरे करायला, याला मारा ज्या ज्या गावात हाईल ना त्या ठिकाणी. मला सांगा त्या मंगेश साबळेचं कर्तृत्व काय? अखंड महाराष्ट्र त्या पोराला ओळखतो. या चिलम फुक्याला कोण ओळखत होतं मला सांगा? मंगेश साबळेने पहिल्यापासून समाजासाठी, गावकऱ्यांसाठी, त्याच्या तालुक्यातल्या लोकांसाठी, त्याच्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी तो मुलगा रात्रंदिवस झटतोय. मुलांवर केसेस आहेत, त्यांच्या केसेस कशा मागे घेण्यात येतील? कोण लढणार आहे त्यांच्यासाठी? जी मुलं शाळकरी मुलं आहेत, शिकत होती, शिकत असताना याच्या आंदोलनाला बळी पडली, याच्या बोलण्याला बळी पडली, यांनी जे काही आंदोलन कट रचला होता रक्तपाताचा, दगडफेकीचा, याच्याच माणसांनी, याच्याच आपल्याच आया बहिणींच्या डोक्यात मध्ये दगड घातली, रक्तबंबाळ केला आणि समाजाला दाखवलं जसं. म्हणून मी मंगेश साबळेचा बघत असाल तुम्ही सगळ्यांचा विरोध केला, जरांगे सोबत असणाऱ्या प्रत्येकाचा, अगदी सचिन हळवे असन, तो गंगाधर काळकुटे असन, पार तो डॉक्टर तारक असन, दलिंदर आहेत सगळे, हे भिकमागे आहेत, हे याच्याबरोबर पोते घेऊन नाही का तू हाग आम्ही भरतो, कारण जरांगे हागला तरी सोनं हागतो आता असं त्यांच्या मते आहे. हे 2-4 जण आहे ना, जरांगे हाकतो आणि संडासा दुधात त्याचे, हे सचिन आवळे, तो गंगाधर काळकुटे, तो डॉक्टर तारक तर कुठं गायब झाला काय? त्याला तर असा मारला पाहिजेत की नाही, ते चपट्या तोंडाचं, थोबाड त्याचं यायचं डिबिटला, कुठं गेलंय आता? ते तोंडाला काळ फासला का तुझ्या? या दलिंदर लोकांनी त्याला मोठा केला आणि जितकी जितकी लोक त्याला आताही सपोर्ट करतायत ना ती सगळी महाविकास आघाडीची, एवढं लक्षात ठेवा, मी वारंवार सांगते. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा. आणि आजचं बोलणं हे फार 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 महत्वाचं तर आहेच, परंतु ते किती सत्य आहे, मी जे भाकीत तुम्हा लोकांना करत होते ते भाकीत किती सत्यात उतरलं हेच मला आज तुम्हाला सांगायचं आहे. हेच मी तुम्हाला गेल्या 10 महिन्यापासून सांगते. गेल्या 10 महिन्यापासून मी समाजाला, समाजाच्या रोषाला सामोरं गेले. जे जरांग्याच्या खेळामध्ये किंवा जरांग्याच्या ज्या काय त्याने नशा जो अफू दिला होता ना आरक्षण नावाचा समाजाला, त्या अफूला, त्या अफूच्या नशेमध्ये आरक्षण नावाच्या समाजाला गुरफटून टाकलं होतं या जरांगे नावाच्या दलालाने, या जरांगे नावाच्या किड्याने, या नासक्याने, या नालायकाने, या नीच माणसाने. याला जितक्या उपमा देईल ना तेवढ्या कमी. आज थोडा वेळापूर्वी मंगेश साबळे याचा एक व्हिडिओ बघितला, हृदय पिळवटून निघलो. मी आता तुम्हाला 1 महिन्यापासून काय सांगत होते, याने मराठा कर्तबगार तरुणांचं खच्चीकरण केलं या माणसाने. मी सांगत होते ना, याने तरुणाई संपवली. जी मुलं गावामध्ये सामाजिक कार्य करणारी होती गावातली, त्या मुलांवर या नीच माणसामुळे केसेस झालेल्या आहेत. का तर माझ्या समाजासाठी मला लढायचंय, माझ्या समाजासाठी मला करायचंय. हा म्हणला तसं पोरं पळत होती, हा म्हणेल तसं पोरं करत होती. याचा शब्द म्हणजे देवाचा आदेश. आज हा नीच माणूस, तो मंगेश साबळे रडतोय तिकडे, तो पोरगा इमानदार, त्याने काय केलं मला सांगा? त्या मंगेश साबळेचं कर्तृत्व काय? अखंड महाराष्ट्र त्या पोराला ओळखतो. या चिलम फुक्याला कोण ओळखत होतं मला सांगा? मंगेश साबळेने पहिल्यापासून समाजासाठी, गावकऱ्यांसाठी, त्याच्या तालुक्यातल्या लोकांसाठी, त्याच्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी तो मुलगा रात्रंदिवस झटतोय. तो मुलगा रात्रंदिवस झटतोय. आणि याने काल काय सांगितलं त्याने, कोणी पेपर दाखवेल, कोणी काय करेल, अजिबात नाही, अपक्षांना पाडायचं. आणि जिथे मंगेश साबळे उभा आहे अपक्ष, तो म्हणला होता मी फॉर्म मागं येणार नाही, हा तिथे सभा घ्यायला चाललाय त्याच्या विरोधात, तुतारीवाल्याला मदत करण्यासाठी. अरे ज्या मुलांनी रक्त सांडलं जरांगे, अरे जरांगे भिकार चोट भाड्या, त्या लेकरांनी रक्त सांडलं रे, रक्त सांडलं रे, त्यांनी केसेस घेतल्या रे अंगावर.
तू खासदारकीला उभा होता तेव्हा पण त्याला काय म्हणला होता, मंगेश साबळेला यांनी काय उपमा दिली होती, टरमळ. ते टरमळ म्हणे, इकडे तिकडे फिरतं, वावरानी पडतं, काय तिकडे हिंडतं. त्याला कोणी सांगितलं म्हणे, कोणा तरी एका पक्षाचं म्हणे त्याने पैसे खाऊन. तरी तो मुलगा त्याचा या जरांगेने केलेला अपमान सगळा गिळून खासदारकीच्या निवडणुकीनंतर तो पुन्हा उभा राहिला आणि पुन्हा याला जाऊन जोडला गेला. किती नीच माणूस असावा हा, किती नालायकपणाचा कळस आणि किती भंगार माणूस आहे हो हा. बघा, हेच मी सांगते ना, हेच मी गेल्या 10 महिन्यापासून समाजाला सांगते. तुम्हाला वेड्यात काढलंय, तुम्हाला मूर्खात काढलंय, तुम्हाला हा फसवतोय, याचे खोटे खोटे अश्रू काढतोय, याचं ते काय सांगायचं, आमची लेकरं बाळं ना, आमच्या लेकरं बाळांच्या ताटातलं ना, आमच्या घशातलं ना, मला मारायचं का ना, मला गाडायचं का आणि यांना मोठं करायचं. आता कुणाला मोठं करतो जरांगे तू? आता तू मोठं कुणाला करतोय जरांगे? अरे याचा थोड्या वेळापूर्वीचा याचा लाईव्ह बघा, खळखळून हसतोय तो, खळखळून, की कसं समाजाला वेड्यात काढलं. कशामुळे याला इतका माजालय हो? आमदार खासदार याला भेटायला जात होते म्हणून, सत्ताधारी पक्षातले जात होते, विरोधी पक्षातले जात होते. खरं याला उभं केलेलं आहे विरोधी पक्षानेच, परंतु सत्ताधारी पक्षातले सुद्धा, मुख्यमंत्री साहेब सुद्धा याला भेटायला गेलेत म्हणून याचा माज इतका वाढलाय का? कशाचा गर्व झालाय याला? याला रावणासारखा अहंकार आलाय, रावणासारखी मस्ती चढली याला. मी म्हणजे काय? अरे पण तो रावण, तुला त्या रावणाला आहे ना, जो अहंकार होता, जी मस्ती होती ना, त्याच्याकडे तेवढं ज्ञान होतं रे जरांगे रावणाकडे. रावणासारखा ज्ञानी पुरुष परत होणे नाही. तुझ्याकडे काय रे? अरे तुझ्याकडे तुझी चड्डी पण नाही जरांगे, तुला चड्ड्या पण लोकांनी घेऊन दिल्यात. चड्डी पण नाही तुला स्वतःच्या पैशाची, चड्ड्या पण तुला डॉक्टर तारकनी पुरवल्यात. हाय काय तुझ्याकडे घंट्या? आता मात्र ज्ञान बर का, ज्ञान म्हणते मी, ते मायाजाळ, तू माया लय कमावली आता. तू आरक्षणाच्या नावाखाली, आंदोलनाच्या नावाखाली भरभक्कम कमावून ठेवलं म्हणून तुला घेणंच नाही कोणाचं. चला निघा, चल हवा आणि दे. ज्या मुलांनी खर्च केलाय तुझ्या सभेला, ज्या मुलांनी स्वतःच्या अंगावर केसेस घेतले आहेत, ज्या मुलांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवली, त्या मुलांचं काय रे? काय रे जरा नंगे त्या पोरांचं सांग ना. अरे त्या लेकरांचं जे वाटोळ केलंय तू, त्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत, त्यांचं काय? त्यांचं भविष्य तू मातीत घातलंय. मंगेश साबळे सारख्या इमानदार लेकरांचं भविष्य मातीत गेले. नीच माणसा, भिकार चोटा. अरे दिवाळीच्या वेळेस सरपंच पदावर असलेला माणूस दिवाळीच्या दिवशी, म्हणजे किती नम्रपणा आहे त्या मंगेश साबळेमध्ये बघा. अरे खराटा घेऊन त्याने गाव झाडून काढलंय, अख्खं गाव झाडलंय त्या सरपंचाने. अरे खरंच एखादा अवली असा असतो, त्याला जपायचं असतं, त्याला जोपासायचं असतं, त्याला संपवायचं नसतं. आणि या जरांगेने संपवलंय. आज खच्चीकरण झालं त्या लेकराचं. रडत होतं ते पोरग. काय अपेक्षा असतील त्याने बाळगलेल्या उराशी, काय स्वप्न बघितलेले असतील. अरे त्याच्यामध्ये काय कमी होतं? विधानसभेमध्ये अगदी बुलंद आवाज म्हणून तो पोरगा जाऊ शकत होता. तिथे जे जे गुण हवेत ना, ते सगळे गुण आणि सगळं ज्ञान त्या पोराला आहे. त्याने अगदी सत्ताधारी आणि विरोधी दोघांनाही घाम फोडला असता. मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी एकटा मंगेश साबळे पुरेसा होता, एवढं लक्षात ठेवा. हा, ताफ्याची गरज नव्हती त्या पोराला. एकट्याने त्याने घाम फोडला असता सगळ्यांना. एवढी धमक त्याच्यामध्ये होती, एवढी ताकद आणि इतका निर्भीड बाणा त्या पोरामध्ये होता. आज काय झालं? आज या जरांगेने त्या मंगेश साबळेला कुस्करून टाकलं. उभरत त्याचं, त्या पोराचं जे काम होतं ना उभारी घेतलेलं, याने त्याला पार खचवून टाकलंय. काल त्याने 2-3 वेळा लाईव्ह घेतली आणि तेच सांगितलं, कारण त्याला माहिती होतं माघार कुणी घेतलेली नाही मंगेश साबळेने. स्टॅम्प पेपरवर लिहून कुणी दिलेलं आहे मंगेश साबळेने. मंगेश साबळे हे दाखवणार आहे की मला मी स्टॅम्पवर लिहून दिलेलं आहे म्हणून. ह्याने काल दिवसभर तिथंच रट लावली का, तर त्या भागातल्या
जो कोण तिथला नेता असेल ना, त्या नेत्याने फोन केला मनोज जरांगेला आणि सांगितलं त्याला सांगा माघार घ्यायला, परंतु त्याने घेतली नाही. म्हणून याने मंगेश साबळेच्या विरोधात मध्ये सभा तिथं जाहीर केली त्याला पाठिंबा देण्यासाठी, तुतारीवाल्याला. महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटला किती नीचपणाचा कळस गाठलाय सांगा ना मला. आज ना शपथ मनस्ताप होतोय, खूप खूप मनस्ताप होतोय. कुठल्या नीच माणसाचा सपोर्ट केलाय आपण, कुठल्या नीच माणसाला आपण पाठिंबा दिलाय, कुठल्या नीच माणसाला आपण शिखरावर नेऊन बसवलंय. एक बघा फोटो मध्यंतरी फिरत होता की एका टेकड्यावर आहे ना, एका शिखरावर आहे ना गाढवाला नेऊन कुणीतरी बसवलेलं होतं. त्याच पद्धतीत या मन्या गाढव नावाला, मन्या जरांगे नावाच्या गाढवाला आपण तिथं नेऊन बसवलंय. आता तो मुतायला लागला आपल्यावर, आता तो समाजावर तिथून मुततोय. तुम्ही मला बसवलं का रे तिथं, मी गाढवच आहे, आता मुततोय. इतका नीच नालायक माणूस आहे हा, भंगार जाऊन. अरे रडत होत रे ते मंगेश साबळे, रडत होता रे. काय चुकलं म्हणतो माझं, काय चुकलं, खरंच काय चुकलं त्या पोराचं, काय चुकलं. अरे त्याच्या रक्ताने अभिषेक घातला त्याने, याची लायकी, याला मुताने पण अभिषेक घालू नये कुणी. मंगेश साबळ्याच्या मुताच्या पण लायकीचा नाही, मुताव पण नाही मंगेश साबळेने याच्यावर. आणि मंगेश साबळेने रक्ताने अभिषेक घातलेला याला, या बेवड्याला, या गांजा किंगला. आता समाजाच्या लक्षात आलंय का नेतृत्व किती महत्वाचं असतं, बुद्धिवान नेतृत्व किती महत्वाचं असतं. अन्यथा समाजाची हेळसांड होती, आपली हेळसांड होती, आपलं हसू होतंय, जसं या जरांगेने केला आणि स्वतःच हे करून हसतोय. आता काय मिळवलंय आपण, काय निष्पन्न झालंय यातनं. समाजाने खरंच अभ्यास करावा. काय दिलंय याने मला सांगा तुम्ही समाजाला. काहीही दिलं नाही, समाजाची हेळसांड केली, काहीच नाही. फक्त गोल 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 गोल, कुणालाच विचारात घ्यायचं नाही. हे माझं पहिल्या मुलाखतीमधलं वाक्य आहे. तो कुणालाच विचारात घेत नाही. तो फक्त एक फोन त्याला येतो, त्याच फोनवर जे काय तो बोलतो ना, काय साहेबाची ऊर्जा, बस ते जे वाक्य होतं ना, बाबो काय ऊर्जा साहेबाची, ह्या वयात पण काय ऊर्जा साहेबाची. अरे पाठीमाग छत्रपतींचे वंशज बसलेले आहेत. आमचं काळीच उदयनराजे भोसले, हा त्यांच्याकडे डुंगण करून बसलाय छत्रपतींकडं. आणि ते वाकड्या तोंडाचं त्याच्याजवळ बसलेलं बाबा काय, तिथूनच माझं डोकं सटकलं होतं, तिथूनच भिनलं होतं डोक्यात मध्ये. अरे आपण चुकीच्या माणसाला सपोर्ट करायला लागलो, चुकीच्या माणसाला सपोर्ट करायला लागलो. आपण काय करून बसलोय. भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवली, या नीच माणसाने भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवली. भंगार झवण्यानी ना फार विचित्र, काय करायचं सांगा ना तुम्ही. ज्या मुलांवर केसेस आहेत त्यांच्या केसेस कशा मागे घेण्यात येतील, कोण लढणार आहे त्यांच्यासाठी. जी मुलं शाळकरी मुलं आहेत, शिकत असताना याच्या आंदोलनाला बळी पडली, याच्या बोलण्याला बळी पडली. यांनी जे काही आंदोलन कट रचला होता रक्तपाताचा, दगडफेकीचा, याच्याच माणसांनी, याच्याच आपल्याच आया बहिणींच्या डोक्यात मध्ये दगड घातली, रक्तबंबाळ केला आणि समाजाला दाखवलं. जसं एखादा पिक्चरला लाजवेल ना, पिक्चर लाजेल इतकं प्री प्लॅनिंग करून याने समाजाला वेड्यात काढलं. आणि याचा तो दंगलीचा पिक्चर सुपर डुपर हिट झाला, महाराष्ट्राला वेड्यात काढलं. महाराष्ट्र पंढरपूर म्हणून अंतरावलीकडे पळत सुटलं.
मराठा वेड्यासारखा पळत सुटला. नाही नाही आमच्या मराठ्यांना दैवत भेटलं. अरे त्या वेड्यांमध्ये मी पण सामील होते. नाही माझ्या मराठ्यांना दैवत भेटलं. माझा मराठा इतक्या वर्षापासून विखुरला गेला होता, एकत्र येत नव्हता. या माणसाने एका छताखाली आणला. मी भांडत होते, मी ओरडत होते. अरे का आमच्या जातीसाठी जर तुम्ही उभं राहिलं तर आता का नाही सपोर्ट करायचा? गरीबाचं लेकरू उभं राहिलं, गरीब घरातला माणूस उभं राहिला, ज्याला गरिबीची जाण आहे, ज्याला आरक्षणाची किंमत आहे, आणि आता आम्ही याला उभं करणार, आता आम्ही याला सपोर्ट करणार म्हणून वेड्यासारखं त्याच्या मागं पळत होतो, वेड्यासारखं त्याच्यासाठी सपोर्ट करत होतो, समाजाची भांडत होतो, पक्षाला विरोध करत होतो, पक्षातल्या लोकांना घोडे लावत होतो. हे आम्हालाही कळलं नाही त्यावेळेला, कुणालाच कळलं नाही. परंतु जेव्हा बाबा काय एनर्जी, त्या एका वाक्यात मध्ये सगळं काही मला समजलं होतं. जी त्याची काय त्या अंतःकरणापासून त्याला आपुलकी त्या माणसाबद्दल. अरे कुठंतरी पाणी मुरतं, कुठंतरी पाणी मुरायला लागलं, आणि ते पाणी असं काही मुरलं की माझ्या समाजाला त्या पाण्याने खड्डा बनवला आणि त्या खड्ड्यामध्ये गाडलं या जरांगेने माझ्या समाजातल्या तरुणांना. मी महिन्यापासून सांगते की समाजातला जो मुलगा कर्तबगार आहे ना, गावातला जो आपण म्हणतो हा काय कामाचा नाही, याला काही काम नाहीये, परंतु ज्या वेळेला गावात मध्ये कुणावर संकट येतं, कुणाच्या घरामध्ये काहीतरी अपघात होतो, कुणाच्या घरामध्ये काहीतरी गरज असती, त्यावेळेला सगळ्यात अगोदर तो पळत तोच मुलगा जात असतो, जसा तो जरांगेच्या आंदोलनाला सुद्धा सपोर्ट करण्यासाठी आला होता. गावातला तो मुलगा. गावात असतात ना अशी 3-4 पोरं ज्यांना टवाळखोर म्हणतो आपण, परंतु तीच टवाळखोर पोरं ज्या वेळेला गावावर संकट येतं त्यावेळेला अगदी सगळ्यात अगोदर पुढे असतात. तीच पोरं याने जमा केली, त्याला माहिती होतं हा हे उभरतं रक्त आहे, आणि बरोबर जरांगेनी त्या पोरांना अडकवलं. करा गावबंदी, करा आंदोलन, करा जाळपोळ. काय झाले? पोरांवर गुन्हे झालेत. अगदी खरं बोलताय, अगदी खरं बोलताय. काळा मन्या जरांग नंगे नावाचं जे अकाउंट आहे ना, अगदी खरं बोललात तुम्ही. मंगेश साबळे ना, मंगेश साबळे त्याच्या पायाची धूळ सुद्धा नाहीये. हा जरांग्या, त्या पोराचं कर्तृत्व एवढं चांगलं आहे. यस, इतकं चांगलं आणि इतकं निर्मळ मनाचं पोरग आहे. अरे भ्रष्टाचारांना पैसे खाऊ देत नाहीये, सरकारी अधिकाऱ्यांना पैसे खाऊ देत नाहीये, पळता भुई त्याने थोडी करून ठेवलेली आहे. त्याच्या भागात मध्ये मला असे फोन आलेले आहेत की नगरसेवक तलाठी हे ना त्या मंगेश साबळेच्या भागात मध्ये जायला घाबरतात, कारण हा पैसेच खाऊ देत नाही त्या लोकांना. हा डायरेक्ट बाजारच मांडतोय त्यांचा. इतकं ते पोरग इमानदार आहे. हे सरकारी जे कर्मचारी आहेत नाही घाबरतात. त्याच्या भागात मध्ये त्यांची ड्युटी असती ना, ज्या वेळेला त्यांची पोस्टिंग होती त्या भागात मध्ये, त्यावेळेला हे लोक नको म्हणतायत, ते पोरगा आम्हाला जगू देणार नाही, का तर तो भ्रष्टाचार करू देत नाही. इतकं इमानदार ते पोरगा आहे. म्हणून मी मंगेश साबळेचा बघत असाल तुम्ही सगळ्यांचा विरोध केला. जरांगे सोबत असणाऱ्या प्रत्येकाचा, अगदी सचिन हाळवे असन, तो गंगाधर काळकुटे असन, पार तो डॉक्टर तारक असन, हे दलिंदर आहेत सगळे. हे भिकमागे आहेत, हे याच्याबरोबर पोते घेऊन नाही का तू हाग आम्ही भरतो, कारण जरांगे हागला तरी सोनच हाकतो आता, असं त्यांच्या मते आहे. हे 2-4 जण आहे ना, जरांगे हाकतो आणि संडास दुधात त्याचे. हे सचिन हावळे, तो गंगाधर काळकुटे, तो डॉक्टर तारक तर कुठं गायब झाला काय? त्याला तर असा मारला पाहिजेत की नाही, ते चपट्या तोंडाचं हा थोबाड त्याचं यायचं डिबिटला. कुठं गेलाय आता ते? तोंडाला काळा फासला का तुझ्या? या दलिंदर लोकांनी त्याला मोठा केला, आणि जितकी जितकी लोक त्याला आताही सपोर्ट करतायत ना, ती सगळी महाविकास आघाडीची. एवढं लक्षात ठेवा, मी वारंवार सांगते, जातीवंत मराठा त्याला कुणीच मदत करत नाही. आता आणखी एक सांगते, एवढ्या आंदोलनामध्ये मंगेश साबळे आणि आणखी काही मुलं आहेत जे नसतील उदयास आली, नसतील पुढे आली, पण इमानदारीने याला सपोर्ट करत होती. बरेच प्रत्येक गावात मध्ये असे 1-2 तरी पोरं असतील की ज्यांनी इमानदारीने त्याला सपोर्ट केला होता. इमानदारीने गाड्या भरून त्याच्यासाठी नेत होते, अगदी स्वतःच्या खर्चाने. संपवली आहे. परंतु याच्यामध्ये योगेश केदारला कुठं जोडू नका बरं का. योगेश केदार इमानदार नाहीये, मादरचोद देतो. त्याच्याबद्दल तर मी बरंच काही सांगणार आहे. त्याने माझ्या नावावर त्या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांकडनं किती पैसे आणलेले शरद पवारांकडनं की मला बसवणार तो म्हणून. मला आता कळायला लागलं बरंच काही. सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्याकडनं भरपूर पैसे आणले, मनोज जरांगेकडनं पण भरपूर पैसे घेतले त्यांनी की संगीता वानखेडेला मी शांत करतो म्हणून. आणि मला त्या पद्धतीमध्ये सांगत पण होता शांतरा म्हणून. मला तो त्याची बायको दोघं पण, माझ्याकडे सगळे प्रूफ आहे. मला किती त्या काळात मध्ये या लोकांनी ना
व्हॉट्सअप कॉल केलेले आहेत, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत. दोघंही नवरा बायकोचे किती कॉल केलेले आहेत आणि व्हॉट्सअप कॉल करत होते. दोघंही मादरचोद आहेत. हा, योग्या पण आणि त्याची बायको पण. त्याची बायको तर काय सांगायचं, फुलजडी. ती त्याला मास्टर माइंड आहे त्याची. कसं करायचं, कसं कोणाला येड्यात काढायचं, कसे मुख्यमंत्र्याकडनं गरिबांच्या नावावर पैसे आणायचे, कसं घर भरायचं. त्यामुळे योगेश केदारला मंगेश साबळेच्या लाईनीत बसू नका. मंगेश साबळे फार निर्मळ मनाचा पोरगा आहे आणि फार एकनिष्ठ आहे. मंगेश साबळेला कुठंही जोडू नका. आता त्या योगेश केदारने सकाळपासून नाही का, आता मी थोड्या वेळापूर्वी कोणीतरी मला पोस्ट टाकली त्याची, बघा ताई, तो नालायक आहे. तो या जरांग्याच्या वरचा आहे. जरांग्या तरी त्याच्या पुढे काहीच नाही, झिरो आहे. जरांग्या काहीच नाही, इतका बेकार योगेश केदारी. त्याच्यात आधीच लागू नका तुम्ही. मी पण बाळले होते त्याला. हा, मी पण बाळले होते. हे जरांग्या आहे ना, काहीच नाही त्याच्या पुढे, ते इतकं बेकार आहे. फक्त त्याचा डाव त्याने जो टाकला ना, तो सक्सेस झाला नाही. त्याचा जो वनवास यात्रेचा डाव होता ना, तो सक्सेस झाला नाही. त्याच्यामुळं योग्य त्या याच्यासोबत आहे ना, त्या योग्याला जोडू नका. मंगेश साबळे सोबत योग्याचं नाव कुठं जोडू नका. तो इमानदारच पोरगा आहे मंगेश साबळे. हा योग्य आहे ना, गेलेल्या माणसाच्या टाळवरचं लोणी काढून खाणार आहे. त्यामुळे याच्या नादी नका लागू तुम्ही. याला आता सुद्धा भाजपचं कॅन्डिडेट पाडण्यासाठी ना, यांनी पैसे खाऊन अपक्ष उभं राहिला. राहू दे, याची लायकी तरी याला कळेल. बरं झाला उभा राहिला. पण त्याच्या बायकोचा आणि त्याचा बाजार उठवणार आहे मी, दोघांचा पण साधा बाजार नाही उठवणार आहे. हा, लय बेकार बाजार उठवणार आहे त्या दोघांचा पण. फक्त होऊ द्या निवडणूक. ह्यांचा बाजार का कसा उठवते बघा तुम्ही. पुन्हा एकदा सांगते की काय मिळवलं आपण. मी बोलत होते त्यातला कुठला शब्द खोटा ठरला. बरं, हा म्हणतोय काय बोलला हा, खोटं बोलण्याचं एक प्रमाण असतं. प्रमाण, खोटं बोलण्याचं ना लिमिट असतं. काहीतरी लिमिट क्रॉस केली या माणसाने. अरे किती खोटा बोलतोय, किती, बाप रे बाप. काय बोलला हा, ते नेमानी का मोमानी त्यांनी आणि राजरत्न आंबेडकरांनी लिस्ट दिली नाही म्हणे. राजरत्न आंबेडकर यांची मुलाखत आहे, बाईट आहे कालची, की सगळ्यात अगोदरची माझी लिस्ट त्यांच्यापर्यंत गेलेली आहे. राजरत्न आंबेडकर पण काय म्हणतात बघा. राजरत्न आंबेडकर म्हणतायत की कितीतरी सरकारी डॉक्टर होते, कितीतरी पदवीधर पोरं होते ज्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि फॉर्म भरलेले आहेत. आणि जरांगे, मी मुंबईत होतो आणि जरांगेने आम्हाला विचारलं सुद्धा नाही, त्यांनी सांगितलं की निवडणूक लढायची नाही. आम्ही तर दिलेलं होतं. खोटा बोलतोय हे कोण सांगतं? राजरत्न आंबेडकर बोलतायत. आता तरी डोळे उघडा रे. आता तरी ना, ज्यांचे डोळे झाकलेले त्यांनी डोळे उघडा. आणि जे हिंदुत्व सोडून त्याला जोडले गेले होते ना, त्यांनी लक्षात घ्या, हिंदुत्वाची कास धरलेला माणूस कधीच खोटं वागणार नाही, समाजाची हानी करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कधीच हानी करणार नाही. हिंदुत्व कधीच समाजाची हानी करायला सांगत नाही. हिंदुत्व कधीच स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला गाडायला सांगत नाही. हिंदुत्व कधीच खोटं वागायला सांगत नाही. आमची भगवद्गीता कधीच सांगत नाही. परंतु जो खोटं वागेल ना, त्याचा विध्वंस झाल्याशिवाय राहत नाही, एवढं लक्षात ठेवा. मी वारंवार सांगत होते की अरे खोटं हे त्या पंधडासारखं असतं. बंधाऱ्यावर उगणारं पंधाड असतं ना, आपण जे पीक पेरतो ना, त्याच्यामध्ये जे तण असतं का, ते तण बघा, पिकापेक्षा ते तणच वर येत असतं. कारण ते खोटं असतं, त्याची गरज नसते आपल्याला. ते कितीही वर आलं तर आपण त्याला सांभाळतो का? त्याला उपटूनच फेकतो. त्याच पद्धतीमध्ये मी सांगत होते, या जरांग्याला सुद्धा समाज असाच उपटून फेकणारे, असा बेकार उकडून फेकणारे. याची इतकी बेकार रानूमंडल झाली ना, बघा तुम्ही. याची रानूमंडल लय खतरनाक रानूमंडल झाली. याची सुरुवात झाली याची. हा, याच्या लय बेकार सुरुवात झाली. जी तळतळाट इतक्या पोरांची, इतक्या लेकरांच्या आई-वडिलांचा श्राप लय बेकार असतो. आज मंगेश साबळेच्या आईचं मन काय म्हणत असेल, इतका बेकार लागणार याला श्राप की याचं पोरग बेवडं होणार. त्यावेळेला याला कळणार की आपण किती लोकांचे मुलं बेवडे केले होते, आपण किती मुलांचं वाटोळ केलं होतं. तुझ्या पदरात ते लवकरच येणार. तू समाजातल्या लेकरांना बेवडं करतो, तुझे चांगले राहतील का? नाही राहणार रे. तू समाजातल्या पोरांना बेवडं बनवलं. तुझ्या सभेला आलेल्या पोरं दारू पिणं, मटणं खाणं, हा, तुझ्या समाजातल्या पोरांना बेवडं केलंय तू. भिकारचोट माणसा, तुझ्यामुळं समाजातल्या तरुणांची वाताहात झालीये समाजाच्या तरुणांची. रॉक्स काळे, तुझ्या आईला वाड्यावर पाठव आणि जरांगे खाली झोपायला पण पाठव. आणि नाही तिचं भागलं ना, तर तो वाकड्याच्या खाली पण पाठव. अरे तुमची जातच ती दलिंद्र्या हो. तुम्ही मुघलांच्या अवलादी रे. तुम्ही मुघलांनी नाही का तेच केलं ना, आया बहिणींवर अत्याचार, तुम्ही तेच करणार. भिकार चोटा हो.
लाळ चाट्याची लाळ चाटू चाटू मोठे झालेले तुम्ही. भीक माग्या हो. माझ्या लाईव्हवर येतात. लायकी का तुमची दलिंद्र्या हो, भीक माग्या हो. तुमच्या आईला तुमच्या बापाचं नाव माहित नाही, कुठं जाऊन तिने उद्योग केला आणि तुम्ही टाइमपास करून तुम्हाला काढलंय. हीच भाषा, माफ करा मला पण यांना हीच भाषा कळेल. जर मला कोणी चुकीचं बोलेल तर मी सहन करणार नाही. जो मला बोलेल ना त्याच भाषेत त्याला उत्तर देणार आता. कारण आता अंत संपलाय. समाजातली तरुण पिढीने माझ्या संपवणं लावलीये या जरांगेनी. कुठपर्यंत याचे लाड करायचे आणि का करायचे, कशासाठी करायचे याचे लाड? राजरत्न आंबेडकर बोलतायत, मी लिस्ट दिली होती. अरे किती खोटा बोलतो जरांग्या, दलिंदर माणसा, किती खोटा बोलतो, किती खोटं बोलशील? कुणासाठी खोटा बोलतो? अरे कर ना खुल्याम. तुझा बाप एक आणि आई एक असेल ना तर कर तुतारीचा प्रचार. टाकाला जातो भांड्याला पोतोय चोरा, चोरून चोरून काय प्रचार करतोय? आम्ही म्हणतो बाय समाजाला मेला भेटायचंय, तुला काय भेटायचंय, उरावर घ्यायचंय कुणाला? होय रे, चालला गाव दौरे करायला. याला मारा, ज्या ज्या गावात हाई ना त्या ठिकाणी याला चपलेनी मारायला, चपलेचे हार घाला. आता याने सांगितलंय बारसकरने की फुलं उधळत असताना जेसीबीतनं एक माणूस पडला आणि त्याने जीव गमावलेला आहे. जेसीबीतनं फुलं उधळत असताना याला काय ते गु टाका याच्या अंगावर, फुलं नका टाकू आता याच्या अंगावर ना, जेसीबीतनं गु टाका दलिंद्र्याच्या अंगावर. याच्या भंगार जेसीबीतनं फुलं उधळता का याच्या अंगावर? हा लायकीचा आहे का त्या? भिकार चोट माणूस भिकेला लावलाय आणि समाजाला. अरे एवढी मोठी दरी आणि निर्माण करून ठेवली आहे दोन समाजामध्ये. गावागावामध्ये एवढी भांडणं लावली. आता मला कुणाचा तरी फोन आला थोड्या वेळापूर्वी, शिर्डीच्या तिकडे कोणतं तरी गाव त्यांनी मला सांगितलं, आता आठवत नाही. ताई, मराठा समाजातले दोन ग्रुप, एक ग्रुप भाजपचा आणि एक ग्रुप जरांग्याचा, म्हणजेच काय तर महाविकास आघाडीचा. दोघांमध्ये भांडणं लागले आणि अक्षरशः आघाडीचा ग्रुप म्हणजे जरांग्यानं आघाडीचा, पण जरांगेनं काय केलं, त्यांना कवर घातलेलं आहे मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलक जरांगेचे कार्यकर्ते म्हणून. पण आतमध्ये ते कोण आहे? शरद पवाराचे चाटे. त्या लोक ते हे पोरं म्हणायला लागले की काय दिलं जरांगेने, आता गार झालेत का चांगली? लय माजले होते ना तुम्ही त्यावेळेला. म्हणजे हिंदुत्ववादी विचाराचे पोरं ज्या वेळेला त्यांना बोलतात त्यावेळेला ते पोरं म्हणतात आम्हाला फडणवीसला जागेवर आणायचं होतं म्हणून आम्ही असं केलंय. आम्हाला माहित होतं, आम्हाला जरांगे भाऊनी सांगितलेलं होतं. ही पोरं कोण होती? यांच्या जर प्रोफाईल चेक केला ना, ही मुलं महाविकास आघाडीचं काम करणारी आहेत. ही अगदी खुलेआम बोलतायत, हो केलंय आम्ही. जा जरांगे पण म्हणतो घेतलं माग, काय करसान मग? आणि मग यांच्यासाठी काय मी वाटवू देऊ काय? अरे गु खात होता का तू? तू अन्न नव्हता खात का जरांगे? गु खात होता का? तुला अक्कल नव्हती का रे? अक्कल नव्हती तुला? ती कुठे गेली ती स्वाती? न खाते तिथं, नाव नाही घेऊ कोणाचं, मोठं नाही करू, पण ती ऍडव्होकेट तिथं. दादाने सांगितलं आम्हाला पिजन काढू, आम्ही आमच्या खर्चाने पिजन काढू, दादाने फक्त आदेश द्या, दादाने फक्त. कुठे गेली का आता तू? आता काय करते पिंजून? हे ग, त्यात मध्ये एक माता माऊली म्हणते, खरं होतं त्या ताईचं मला अगदी पटलं. त्या बोलल्यात की जर वाढपी आपला असेल पंक्तीमध्ये तर आपल्याला काय पाहिजे ते अगदी आपल्याला मिळेल, आपलं पोट भरेल. वाढपी जर आपला असेल ना तर तो आपल्याकडे लक्ष देईल. ही माझी माणसं आहेत. काय झालं ताई? भ्रमनिराशा झाली ना या नीच माणसाने. सगळ्यांच्या याच्यावर विरजण टाकलंय ना दुःखाचं, आणि हा मस्त दाताड काढतोय. आता मस्त काढतोय. सचिन आळवे बघा काय म्हणत होता कालपर्यंत, मी माघार घेणार नाही, मी लढणार आहे. सचिन आळवेला पोतं गेलं, लगेच सचिन आळवे आज त्याच्या मागे उभा आहे. काल बघा येते नव्हता, गंगाधर काळकुटे नव्हता, सचिन नव्हता, कोणी नव्हतं काल याच्या मागे. आज लगेच उभे, पोते पोचले ना. आणि मंगेश साबळे सारख्या इमानदार पोराला, जो त्याला पण पोत्याची ऑफर केली असेल, पण मंगेश साबळे घेणार नाही. तो लई इमानदार लेकरू येते. हा, गरीबाचं लेकरू आहे, गरिबीची जाण आहे त्याला गावाचं भलं करायचंय, त्याला त्याचं भलं नाही करायचं. त्याची जी कामं बघितली ना, त्याची जी काम करण्याची पद्धत बघितली ना, त्याच्याहून लगेच कळतं. आणि याची जी पद्धत बघितली ना त्याच्याहूनही कळतं. जरांगेची आंदोलन करायचे, पैसे घ्यायचे. अरे का समाजाला कळत नाही? यांनी तेच केलंय. याच्या आंदोलनाला कुठल्या यश आलेलं आहे सांगा? संगीता वानखेडेने आयुष्यात मध्ये एकदाच उपोषण केलं आणि तिचं उपोषण सक्सेस झालं. 5 दिवस आझाद मैदानावर राष्ट्रीय सावित्रीमाई फुले यांची भिडेवाडा इथली पहिली शाळा
राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावं म्हणून मी उपोषणाला बसले होते आझाद मैदानावर भाजपच्या सरकारच्या काळामध्ये, आणि त्यांनी मला आश्वासन दिलं होतं आणि ते काम चालू झालेलं आहे. आता असल्या फुकटचे नसतात. जे जे आंदोलन मी हातात घेतलं ना, चाकणमध्ये सुद्धा धंदे बंद ना, 2 नंबरचे धंदे बंदच होते. संगीता वानखेडेने आवाज काढल्यावर उतरली ना ती रस्त्यावर. एवढं गुंडांचं गाव चाकण, अजिबात नाही. याच्यासारखे असले फालतूपणा नाही केला. असले ना नीच माणूस हा, कुणाच्या नादी लागलोय आपण. ज्याला अक्कलच नाहीये, ज्याला बोलण्याची अक्कल नाहीये, ज्याला भाष्य करण्याची अक्कल नाहीये, ज्याला समोरच्या माणसाचा मान कसा राखावा याची अक्कल नाहीये, ज्याला मान मर्यादाच कळत नाही, ज्याला संस्कारच नाहीये त्याच्यामध्ये, त्याला फक्त वाकडा म्हणजे त्याचा देव. त्याच्या बघा ना बाईट कोरोना काळातल्या मराठा समाजाचे मोठे नेते. अयो, हा संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारा, हा मराठा महासंघामध्ये काम करणारा, हा काँग्रेसमध्ये काम करणारा, याची विचारधारा ही हिंदुत्वाच्या विरोधात होती. पण त्याला काय झालं, आता यांना कुणीतरी भाजपच्या विरोधात मध्ये बोलणार पाहिजेत होतं, महायुतीच्या विरोधात मध्ये असं काहीतरी यांना लपून पिल्लू सोडायचं होतं आणि ते यांनी सोडलं. काय मिळवलं याने? काय मिळवलं याने? बरोबर बोलला तुम्ही. जरांग्या नाही औरंग्या, तो औरंग्याच आहे. खरंच औरंग्याच पिल्लू इथे. फार खंत वाटते हो आज. खचलीत माझ्या समाजातली तरुण मुलं, खचलीत. मला खरं सांगते तुम्हाला, आज मी जे काय बघितलंय ना, फार भयानक परिस्थिती निर्माण करून ठेवली. काय मिळवलं आपण? 14 महिन्यापासून आपण एवढं करतोय. काय झालं? सर्वसामान्यांचा पैसा खर्च झाला. ज्या मुलाला यांनी आशेला लावलं होतं ना, ज्या मुलांना, नाही तुम्हाला करणार, मी आमदार करणार तुम्हाला, ती पोरं आपली येड्यासारखी. राजरत्न आंबेडकरांनी सांगितलंय की तरी लोकांनी म्हटले 5-5, 10-10 एकर, 50-50 एकर शेत्या विकल्यात त्यांच्या राजकारणासाठी. राजरत्न आंबेडकरांची मुलाखत आहे कालची, बघा, सर्च करा. हे मी नाही बोलते. त्या लोकांनी काय करायचं याचा अर्थ काय? याच्या सभेला लोक खर्च करून पाठवत होती. मी सांगितलं होतं ना, भावी आमदार याच्या सभेला गाड्या भरून पाठवतायत. ज्याची माणसं जास्त येतील सभेला त्याला मी उमेदवारी देणार, असं याचं होतं. लोक आपली गर्द्या कोण करत होतं कळलं? आता कोण गर्द्या करत होतं कळलं? याने फक्त एकटा मंगेश साबळेच उभा राहू द्यायचा होता, आणि याने म्हणायचं होतं नाही, मंगेश साबळेला मी निवडून आणून देणार. अरे किती गु खावा माणसाने, त्याचंही काही प्रमाण असतं रे. किती काय केलंय तू नीच माणसा, किती नालायकपणा केलाय रे तू. भंगारपणाचं काहीतरी ना प्रमाण असतं. हा, तर हरकत नाहीये. अशा पद्धतीत मध्ये याने जे काय चालू केलंय त्याला तर पुण्यात मध्ये येऊ द्या त्याला. फक्त नाही त्याला हाणला ना चपलीने, मी तर माझं नाव बदलून ठेवा. पुण्यात येऊ दे त्याचा, इकडं असू दे त्याचा दौरा. त्याला सांगते दौरा कसा आहे आणि कोणाला भेटा. आमच्या पुण्यातल्या लोकांना काही गरज नाही. जे तिकडून आलेले आहेत ना, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पुण्यात राहतात, तेच त्याला घेऊन नाचतायत डोक्यावर. बाकी आमच्या पुण्याला गरज नाहीये त्याची. परंतु याला मात्र आहे ना, याचा बाजार उठवणार मी, एवढं लक्षात ठेवा. याचा बाजार उठवणार. तर हरकत नाहीये, रजा घेते. लक्षात ठेवा, जिथे जिथे महायुतीचे कॅन्डिडेट आहेत तिथे तिथे ते निवडूनच आले पाहिजे.